विशाळगडचा जो मुद्दा आहे तो स्थानिक मुद्दा आहे, त्याचं राजकारण काय आहे आणि त्याचा व्यापक राजकारणाशी काय संबंध आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मिनाज सय्यद यांच्याकडे येतो. मिनाज सय्यद हे पश्चिम महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि ते सलोखा संपर्क गटाचे निमंत्रक आहे आणि त्यांनी या प्रश्नात अगदी सुरुवातीपासून हा सगळा प्रश्न पाहिलेला आहे. तर मिनाज, मला असं सांगा की विशाळगड मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी अतिक्रमण झालेली आहेत आणि ती अर्थातच मुस्लिमांनी केलेली आहेत आणि ती हटवायला पाहिजेत असा एक सर्वसाधारण समज बाहेरच्या जनतेचा करून दिला गेलेला आहे. तर याच्याबाबतची वस्तुस्थिती काय आहे नेमकी हे तुम्ही आम्हाला सांगा आणि त्या सगळ्या प्रकरणात जे जुलै 24चा मी उल्लेख केला त्यावेळेस नेमकं काय घडलं हे थोडक्यात सांगा. विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा हा गेले 3-1 वर्ष हा चर्चेमध्ये आलेला आहे. फक्त विशाळगडच असं नाही तर महाराष्ट्रभरामध्ये असणाऱ्या अनेक गडकोट किल्ल्यांच्या वरती असणारे दर्गे, त्याचबरोबरीनं मजारी वगैरे यांचे विषय हे ठिकठिकाणी चर्चेत आलेले आहेत. विशाळगडाच्या बाबतीमध्ये हा जो काही एक प्रयोग झालाय की ही जी काही ठिकाणं आहेत, ही जी संयुक्त धार्मिक परंपरा, कारण ही जे दर्गे आहेत ह्या सर्व दर्ग्यांच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि संयुक्त रीतीनं त्यांची श्रद्धा जी आहे ती तिथे व्यक्त करत असतात. आणि ह्या अशा प्रकारची जी काही प्रतीकं जी दोन्ही समाजाची जी आहेत ही उद्ध्वस्त करण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न आहे.